माझ्या कामाचं नको सांगू लोकांना माहिती आपल्या बस 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 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आणि माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब, आपले माजी खासदार आणि माडाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप कंदजी, तसंच निरीक्षक म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं इथली सगळी परिस्थिती जाणून घेण्याच्या करता आलेले अतुलजी ब्रह्मभट, तसंच सुरेशराव गुले, देवेंद्र शेठ शाह, बाळासाहेब बेंडे पाटील, मोनिकाताई सुनील बानखेले, आमच्या युतीचे उद्याच्या 5 वर्षाच्या करता मनसर नगरपंचायतीचे नगराध्यक्षाचे उमेदवार, सर्व माझ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव, व्यापारी, छोटे मोठे व्यवसायधारक, तसंच माझे पत्रकार मित्र आणि जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, थोडंसं मला आज 6 सभा आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जायचंय, रायगड जिल्ह्यात जायचंय, पुणे जिल्ह्यात पण अजून शिरूरला आणि जुन्नरला जायचंय. त्याच्यामुळं वेळ कमी असल्यामुळं इतरही मान्यवरांना आपले विचार मांडायचे होते, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळं बाकीच्यांना थांबावं लागलं. त्याबद्दल कृपा करून त्यांनी नाराज होऊ नये अशा प्रकारची त्यांना विनंती. मित्रांनो, आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि बहुजन समाजाचे उद्धारकर्ते आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन मी प्रथम त्यांना अभिवादन करतो. सकाळी देखील आपल्या फुलेवाड्यामध्ये जाऊन मी सावित्रीबाई फुलेंना तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांना दोघांनाही अभिवादन करून आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपला महाराष्ट्र युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या विचारांनी पुढे चाललेला आहे. मी सर्व ह्या महामानवांना देखील विनम्र अभिवादन करतो. आपल्याला एक गोष्ट माहिती असेल, आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये देखील महात्मा ज्योतिराव फुले आणि सत्यशोधक समाजाचा वारसा हा आपल्याला सगळ्यांना लाभला. जो विचार युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिला, तोच विचार पुढे शाहू फुले आंबेडकरांनी जोपासला आणि त्याच विचारांनी आपण सगळेजण पुढे चाललेलो. मित्रांनो, तसं बघितलं तर मनसर ही नगरपंचायतीची पहिली निवडणूक आहे. विकासाची पायाभरणी करण्याची एक ऐतिहासिक संधी आपल्याला आलेली आहे. मागे मी दिलीपराव मंत्रिमंडळामध्ये असताना मला आठवतंय, मला बरेच दिवस मनामध्ये होतं की बाबा काही तालुक्यामध्ये तालुक्याची ठिकाणं ती देखील ग्रामपंचायती आहे, त्यांचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये केलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपंचायती अस्तित्वात आणल्या. त्याच्यातच माझ्या माहितीप्रमाणे 2021ला आपली मनसर नगरपंचायत अस्तित्वात आली. तुम्ही पहा, आपले 13 तालुके, राजगड जर सोडला आणि मुळशी सोडला आणि आंबेगाव सोडला तर बाकीकडे सगळीकडे नगरपालिका, नगरपंचायती किंवा नगरपरिषद आहे. माझ्या मावळामध्ये 3 आहेत, लोणावळा, वडगाव, मावळ आणि तळेगाव. माझ्या बारामतीत आता 2 झाल्या, बारामती आणि माळेगाव. माझ्या पुरंदरला 2 आहेत, सासवड आणि जेजुरी. आपल्या शेजारचा असणारा खेड तालुका राजगुरुनगर, तिथं राजगुरुनगर आहे, चाकण आहे, खेड आळंदी, 3 नगरपालिका, नगरपंचायती आहेत आणि बाकीच्या ठिकाणी 1 आहे. त्याच्यामुळं मी 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये बघितलेलं आहे. आपलं उत्पन्न मनसरकरांनो पूर्वीच्या काळामध्ये 1.5 कोटी रुपये होतं ग्रामपंचायतीचं. नगरपंचायत झाल्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी, शिवाजीराव आढळराव पाटलांनी सगळ्यांनी प्रयत्न केला, महायुतीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केला आणि 105 कोटी रुपये आजपर्यंत इथल्या विकास कामाच्या करता आणले. 1.5 कोटी रुपये तुमचं उत्पन्न
आणि ह्या 4 वर्षामध्ये साधारण 105 कोटी रुपये आणलेले आहेत. आणि अजून ज्याचा उल्लेख या दोघांनी केला, बाकीच्या माझ्या सहकारी मित्रांनी केला, डिंब्यावरून आपल्याला पिण्याच्या पाणी आपलं हे वाढतंय. जवळपास 12-17 हजार मतदारांची संख्या माझ्या मनसरची झालेली. वेगवेगळे समाजाचे लोक गुण्या गोविंदाने माझ्या मनसरच्या परिसरामध्ये राहतात. आमचे मराठा समाजाचे 7,000 आहेत, ओबीसी 4,500 आहे, मुस्लिम 2,500 आहे, एसटी 1200, शेड्यूल कास्ट 1200. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथं राहतात, व्यवसाय करतात, आपला स्वतःचा प्रपंच करतात. पण हे सगळं करत असताना अनेक गोष्टी करण्याची गरज आहे. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरत असतो त्यावेळेस अनेक जण म्हणतात, दादा तुम्ही बारामती जशी केली तसं आमचं करा. जरूर करता येईल, परंतु स्थानिक लोकांनी पण इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. काही बाबतीमध्ये वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. रस्ते अरुंद असतील तर रुंद करावे लागतात. तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं टपऱ्या असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं कोण व्यवसाय करत असेल आणि तो अनधिकृत असेल तर त्याला पर्यायी व्यवस्था हॉकर झोनच्या निमित्तानं द्यावी लागते. कचऱ्याचा घन प्रश्न आहे. आत्ताच आपल्या इथं 5 एकरामध्ये 12 कोटी रुपये खर्च करून आपण कचऱ्याच्या बद्दलचा एक चांगला प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे. प्लास्टिक, बाकीचा सगळा कचरा ह्याच्यातून शहराच्या शहर बकाल होतात. ते होता कामा नये. आज आपलं हे शहर माझ्या नाशिक पुणे ह्या महत्वाच्या रस्त्यावर वसलेलं अशा प्रकारचं शहर आहे. आणि त्यामुळं इथं आपल्याला डिंबे धरणात पाणी आणायचंय. ती जवळपास 135-36 कोटी रुपयाची योजना आहे. आज आम्ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला मतं मागायला आलेलो आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी तुमचा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. बाकीच्या केंद्रातल्या योजना आपल्याला आणाव्या लागतील. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या मोठ्या योजना आहेत. घरकुलाची योजना आहे, पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीची योजना आहे, अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत. त्या योजनाचाही निधी आपल्याला आणावा लागेल. राज्य सरकारचाही निधी आपल्याला आणावा लागेल. मनसरकरांनो, तुम्ही विचार करा की आज तुमच्या पुढे जे अनेक वेगवेगळे पॅनल उभे आहेत, वेगवेगळे मान्यवर उभे आहेत, त्यांना अधिकार आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. परवाच आपण संविधान दिन साजरा केला. 140 कोटी जनता त्या संविधानाने जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. त्याचा रास्त अभिमान तुम्हाला मला आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. हे जात असताना प्रश्न अनेक आहेत. मी बारामतीमध्ये अनुभवलेलं आहे. 67 सालापासून 90 पर्यंत पवार साहेबांनी बारामतीचं प्रतिनिधित्व केलं. 91 पासून आजपर्यंत मी बारामतीचं प्रतिनिधित्व करतोय. साधारण दिलीप वळसे पाटील, आर पाटील, जयंत पाटील, मी आम्ही 90च्या बॅचचे ह्या राज्याच्या राजकारणामध्ये आलेलो आहे. बघता बघता 35 वर्ष झाली. काळ वेळ कुणा करता थांबत नसतो. महिलांना पण समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंनी जे विचार मांडला त्याच विचारांनी आम्ही महिलांना पण संधी देण्याचं काम करतो. लाडकी बहीण योजना आणली. माझ्या शेतकऱ्यांच्या करता वीज माफीची योजना आणली. 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरला वीज माफी. 25,000 कोटी रुपये दरवर्षी आम्ही महायुतीच्या तर्फे ऊर्जा विभागाला त्या ठिकाणी टाकतो. हे केलं पाहिजे. माझा बळीराजा, माझा शेतकरी हा देखील समाधानी झाला पाहिजे. ह्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. जसं बारामतीमध्ये शिक्षणाच्या बद्दल आम्ही मोठ्या प्रमाणावर काम केलं, तेच काम आपल्या मनसरला झालेलं आहे. रयत शिक्षण संस्थेचं इंग्रजी माध्यमाचं स्कूल तुमच्याकडे आहे. लांडेवाडी आपल्या जवळच आहे. तिथं शिवाजीराव आढळराव पाटलांनी काढलेली इंग्रजी माध्यमाचे स्कूल आहे. आपल्या परिसरामध्ये दिलीपराव वळसे पाटलांनी काढलेले स्कूल आहे. रयतचं कॉलेज आहे. वेगवेगळ्या संस्था इथं काम करतात. जवळच अवसरीला पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटच्या खर्चाने काढलेलं आहे. आज राज्यातलं सगळ्यात उत्तम अशा प्रकारचं इंजिनिअरिंग कॉलेज सरकारी आणि पॉलिटेक्निक कॉलेज कुठं आहे तर ते महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अवसरीला माझ्या आंबेगाव तालुक्यामध्ये. हे केलं
हे करून दाखवलं आणि त्यामुळं आज बाहेरची मुलं येतात. शिक्षणाचं एक माहेरघर तिथं होऊ पाहत आहे. आज त्याच्यातनं वेगवेगळ्या पद्धतीनं स्थानिक बाजारपेठेला पण उठाव येतो. त्याच्यातनं तुमच्या व्यापाऱ्यांचा वेगवेगळे व्यवसाय चालतात. करोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की डॉक्टरांचं महत्व किती आहे, नर्सेसचं महत्व किती आहे, माझ्या पॅरामेडिकल स्टाफचं महत्व किती आहे, आमच्या स्वच्छता दूतांचं महत्व किती आहे. करोनाने पुऱ्या जगाला व्यापून टाकलं होतं. माणसं माणसात राहत नव्हती. आज देखील तुमच्या माझ्या जवळची जीवाभावाची माणसं किती आपल्याला सोडून गेली. तुम्ही सांगायचं ऑक्सिजन पाठवा, तुम्ही सांगायचा रेमडेसिवीर इंजेक्शन पाठवा, तुम्ही सांगायचा वॅक्सिन पाठवा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागल्या. ॲम्ब्युलन्स, व्हेंटिलेटर्स सगळ्या गोष्टी केल्या. त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस ह्या सगळ्या मान्यवरांच्या लक्षात आलं की इथं ट्रॉमा सेंटर उभं करण्याची गरज आहे, इथं उत्तम प्रकारे हॉस्पिटल उभं करण्याची गरज आहे. मंचरकरांनो, जर शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तिथं पहिलं म्हणजे पिण्याचं पाणी, कचऱ्याची विल्हेवाट, स्वच्छ शहर, आरोग्याच्या करता सगळ्या प्रकारच्या सुविधा आणि शिक्षणाची सोय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या परिसरामध्ये झाल्या. आता ह्याच्यात भर टाकायचं काम करायचं आहे. आज ते काम आमचे देवेंद्र फडणवीस साहेब करू शकतात. आज तुमच्यासमोर बोलणारा अजित पवार करू शकतो. त्याचा पाठपुरावा करण्याचं काम शिवाजीराव आढळराव पाटील करू शकतात, दिलीप वळसे पाटील साहेब करू शकतात, आमचे प्रदीप कंद करू शकतात. सगळेजण आम्ही आहोत ना त्याच्याकरता. आम्ही तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. अरे सत्ता येत असते, सत्ता जात असते, परंतु ती सत्ता सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता राबवायची असते आणि ती राबवतोय आम्ही. त्याच्याकरता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आज मला एका गोष्टीचा आनंद आहे की या परिसरामध्ये किसनराव बांडखेले साहेबांनी पण अनेक वर्ष तुमचं नेतृत्व केलं. त्यांच्या घरातल्या सुनबाईंना पण तुम्ही बिनविरोध निवडून दिलं, त्याबद्दल मंचरकरांचे मनापासून धन्यवाद. मी बांडखेले साहेबांना पण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जे काही आहे ते बोललं पाहिजे, खरं सांगितलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला गत्य. आणि म्हणून मित्रांनो, एकंदरीतच ही पुढची वाटचाल करत असताना मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, आज 12 नगरसेवक राष्ट्रवादीचे, 5 नगरसेवक उमेदवार माझे भाजपचे, अशा पद्धतीनं आम्ही हे सगळे उमेदवार उभे केलेले आहेत आणि एक बिनविरोध आलेले आहेत. मला विश्वास आहे की याच्यामध्ये मोनिकाताई सुनील बांडखेले, पूर्वीच्या बेंडे, या तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे. बेंडे माहेर पण आमच्या मोनिकाताईचं इथंच आहे आणि सासर पण इथंच आहे. बरोबर आहे ना? लव्ह मॅरेज आहे का काय? नाही, सासर आणि माहेर दोन्ही असलं की जरा शंकेला जागा उरते, पण हरकत नाही, काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ती भगिनी आपलं चांगलं काम करेल, आम्ही त्यांना पाठबळ देऊ. विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही लोक मदत करू. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, आम्ही शब्द बदलणारे नाही आहे. आणि त्यामुळं एकंदरीत ह्या महाराष्ट्रातल्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा जो काही 13-14 कोटी जनतेचा रथ आहे तो पुढे नेण्याच्या करता आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या 5 वर्षाच्या करता आता जवळपास 17 ने 18 उमेदवार ना सगळे मिळून, एक बिनविरोध 17 ने 18 ना बाबा, हा म्हणजे 18 जण वेगवेगळे भागामध्ये, प्रभाग क्रमांक 1 मध्ये काय चाललंय, 2 मध्ये काय चाललंय, कुठं काय अडचण आली, ह्या सगळ्या गोष्टी होतील ना. त्याच्याबद्दल वेगवेगळ्या जाती धर्माला आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मायनॉरिटीला पण आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे. शेवटी सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं, सर्वांचे प्रश्न सोडवायचे असते, ही त्याच्यातली आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आम्ही मी तुम्हाला सांगतो, मागच्या काळामध्ये ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतीमध्ये खूप कामाला मर्यादा असतात, जिल्हा परिषद काय निधी देईल तेवढाच, परंतु आता नगरपंचायती झाल्यामुळं आपल्याला सगळ्यांना मिळून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे सगळे नेतेगण यांना एकत्रपणे करून नियोजनबद्ध पद्धतीनं भविष्याचा वेध करून पारदर्शक कारभार हा
आमचे हे सगळे मान्यवर करतील हे सांगण्याच्या करता मी मंचरच्या परिसरामध्ये तुम्हाला भेटायला सकाळी सकाळी आलेलो आहे. तुम्ही पाहिलं ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं रस्ते करायचे, नगरपंचायतीचं उत्तम प्रकारे नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत करायची, नाट्यगृहाचं काम चाललेलं आहे. शेवटी सांस्कृतिक एक दर्जा देखील वाढला पाहिजे, त्याच्यामध्ये सुविधा देखील तुम्हाला असल्या पाहिजे. मला वाटतं 650 ह्याचं सीटचं हे त्या ठिकाणी आपण नाट्यगृह करतोय. आपल्याला उद्याच्या काळामध्ये ज्या प्रकारे आपलं शहर वाढतंय, उत्तम पद्धतीने शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा करायचा आहे, चांगल्या प्रकारचं उद्यान हे आपल्याला करायचं आहे. उद्याच्याला मुलांना मुलींना खेळण्याच्या करता, बालकांना बारकी खेळणी, लहान मुलांना जॉगिंग ट्रॅक, ह्या सगळ्या गोष्टी आज समाजाची गरज आहे. कारण ग्रामीणचं रूपांतर झालेलं आहे. मोरेवाडीचा रस्ता असेल, मोफत आरोग्याची शिबिराचं आयोजन असेल, बाजारतळ असेल, कधी कधी शिबिरं घेऊन चष्म्यांचं मोफत वाटप असेल, वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनाच्या संदर्भातला कार्यक्रम असेल, दर्शन यात्रा असेल, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला करायच्या. म्हणून माझी विनंती आहे, इथं माडाचे चेअरमन पण बसलेले, इकॉनॉमी विकर सेक्शन ह्या गरीब वर्गाच्या करता माडाच्या चांगल्या प्रकारच्या स्कीम आहेत. राज्य सरकारची जागा आम्ही त्यांना देतो आणि तिथं सर्वसामान्य माणसांना परवडतील अशा प्रकारची घरं बांधली जातात. आज इथं 4 एकर जागा मिळालेली आहे. पुण्यामध्ये काही हजार घरं जिल्ह्यामध्ये, तो कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतला. त्याच्यात पंतप्रधानांचा पण निधी मिळतो, सरकार त्याच्यामध्ये अधिक निधी देतं आणि ह्या पद्धतीने प्रत्येकाचं आयुष्यामध्ये स्वप्न असतं, आपलं एक टुमदार फ्लॅट असावा, आपलं टुमदार घर असावं, मुलं मुली तिथं शिकावीत, संस्कार त्यांच्यावर व्हावेत. या प्रकारे आपण त्याही कामामध्ये हे लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एकंदरीत यामध्ये आमचा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जी काही युती झालेली आहे ही सत्तेसाठी नाही, ही माझ्या मनसरच्या विकासासाठी झालेली आहे. ही गोष्ट मनसरकरांनो तुम्ही लक्षामध्ये ठेवा. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मनसरला स्थिर, पारदर्शक आणि विकासभिमुख अशा प्रकारचे प्रतिनिधी हे आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगले उमेदवार आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या पद्धतीनं अरे सांगितलं ना 135 पाणी पुरवठा योजना 135 कोटी सांगितलं, ह्यांनी सांगितलं पाणी पुरवठा योजना 136 कोटीची आहे. 35 चुकलं, 136 कोटी. त्याच्या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ह्या दोघांचाही पाठिंबा असेल तर 136 ची योजना मंजूर करायला वेळ किती लागणार आहे? मी एवढंच म्हणलंय, नाहीतर पुन्हा प्रलोभन दाखवलं. विकासाच्या करता मदत करणं, त्याच्याच करता जनतेने आम्हाला दिलंय. आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर महायुतीला पाठबळ मिळालेलं आहे. काहीतरी जनतेची आमच्याकडनं अपेक्षा आहे, त्याची पूर्तता करणं आमचं कर्तव्य आहे. त्या पद्धतीची जबाबदारी आम्ही पार पाडतोय. आणि म्हणून हे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला सगळ्यांना तुम्हाला मदत करायची. तुम्ही तुमच्या मनाला विचार करा. मनसरकरांनो तुम्ही आतल्या मनाला विचारा की जे पॅनल आपल्या पुढे उभं राहण्याचा तर सगळ्यांना अधिकार आहे, पण कुठल्या युतीच्या मागं आपण उभं राहिलो तर आपल्याला ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मदत होणार आहे. उद्याच्याला देवेंद्रजींनी विकासाकरता मदत केली, काय मदत करायची ते मी बोलत नाही. अजित पवारनी विकासाच्या करता मदत केली तर ते व्यवस्थितपणे राबवायचं इथलं काम हे शिवाजीराव आढळराव पाटील, दिलीपराव वळसे पाटील, प्रदीप कंद, बाकीचे सगळे माझे सहकारी हे तिथं करणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मधामध्ये त्या बाबतीमध्ये आणू नका. आणि या सगळ्यांनी इथं करून दाखवलं ना. आज इथं गोवर्धन दूध प्रकल्प जरी देवेंद्र शहांचा असला तरी त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळतात ना. जे बंधारे केलेत त्याच्यातनं पाणी आणलंय,
त्याच्यातनं ऊसाची शेती वाढली ना. अहो त्याच्याही पुढे जाऊन आम्ही ठरवलेलं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. ती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शेती करायची. ज्या माझ्या आंबेगावच्या शेतकऱ्याचा ऊस 70 टन निघत होता, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यानंतर तो आता 105 टनापर्यंत जाणार आहे. पाणी निम्म कमी लागणार आहे, खत निम्म कमी लागणार आहे. तुम्ही म्हणाल काय सांगतो, खरं ते सांगतोय. बारामतीच्या परिसरामध्ये कृषी विज्ञान केंद्रावर आम्ही 1000 शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हा प्रयोग केला आहे. परंतु तो मला बारामती पुरता मर्यादित ठेवायचा नाही. इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे व्हाईस चेअरमन बसलेत, पवार साहेब अध्यक्ष आहेत, दिलीपराव उपाध्यक्ष आहेत. तिथं देखील मला वाटतं 18,500 ना आपण अनुदान देतोय. 18,500 25,000 18,500 रुपये अनुदान शेतकऱ्याला. काय होतं, पहिल्यांदा कुठल्याही प्रकारचा एखादा नवीन प्रयोग करायला शेतकरी धजावत नाही. त्याकरता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 3 कोटीची तरतूद केली, राज्य सरकारने 500 कोटी रुपयाची तरतूद केली आणि VSIने मला वाटतं 5,000 एकराला असं काहीतरी 18,500 कोटी 18,500 रुपये द्यायची तरतूद केलेली आहे. तेवढे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. ही गोष्ट त्याचा फायदा घ्या. आता आपल्याला टनेज चांगलं आणावं लागेल, आपल्याला जास्त रिकव्हरीचा ऊस साखर कारखान्यांना द्यावा लागेल, तर त्याच्यातनं साखर निघेल, तर त्याच्यातनं तुम्हाला भाव चांगला मिळेल, त्याच्यातनं कोजन होईल, डिस्टिलरी होईल, इथेनॉल होईल. आता CBG आपण करतोय. मध्येच अमित शाह साहेबांची ज्यावेळेस भेट होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अजित NCDCच्या माध्यमातून ह्याला मी निधी द्यायला तयार आहे. आपला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सहकारी आहे, तिथं आपण निधी आणू शकतो, विग्नरला निधी आणू शकतो, सहकाराला तो निधी मिळणार आहे. ह्याचा फायदा आपण त्या ठिकाणी घेऊ. शेवटी माझ्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये 2 पैसे आले, त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आली, तर तो पैसा माझ्या मनसरच्या बाजारपेठेमध्ये फिरणार आहे. हे एकमेकावर सगळं तुमचं माझं अवलंबून आहे. ही परंपरा आहे, ही पद्धत आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आम्ही राष्ट्रवादी भाजप युतीचे उद्याच्याला तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठबळ दिलं तर स्वच्छ सुंदर शहर, सांडपाणी व्यवस्थापन, इथली वाहतुकीची कोंडी कमी करण्याच्यासाठी ज्या तातडीनं काही योजना त्या बाबतीमध्ये उपाययोजना करायच्या असतात. मग पोलीस खात्याला काय सांगायचं, तिथं नॅशनल हायवे, तिथं नितीन गडकरी साहेबांची काय मदत घ्यायची, त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं PWDची काही मदत घ्यावी लागली तर ती आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. ह्या कुठं स्पीड ब्रेकर टाकायचे असतील तर ते कशा पद्धतीनं टाकले पाहिजे, पार्किंग कशी केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण या निमित्तानं करू शकतो. आता नवीन पोलीस चौकीचा पण प्रश्न आपण त्याच्यातनं मार्गी लावू. मनसर शहराच्यासाठी अग्निशामक दल विभाग आणि यंत्रणा कार्यान्वित करणं, अपघातग्रस्तांच्या करता अतिदक्षता रुग्णवाहिका हे त्या ठिकाणी उभी करणं. इथं बिबट्या, अलीकडे बिबट्या तर सगळीकडेच चाललेत, माझ्या बारामती पण मध्ये आले. बिबट्याच्या करता दिलीपरावांनी, शिवाजी आढळराव पाटलांनी, ह्या सगळ्यांनी इतक्यादा मला आग्रह केला. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, एकदा आमच्या वनमंत्र्यांनी मिटिंग घेतली, म्हणजे गणेश नाईक साहेबांनी, मी मिटिंग घेतली, तरी CM साहेब एकदा आपल्या स्तरावर मिटिंग होऊ द्या. ती मिटिंग झाली, त्याच्यामध्ये काही निर्णय झाले. काही कायदे नियम असे आहेत की काही बाबतीमध्ये एखादा तो बिबट्या त्याला माणसाचं जर रक्त लागलं तर मग तो त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं वागतो. त्याला गोळी घालण्याची देखील परवानगी घ्यावी लागते. मधल्या काळामध्ये काही परवानगी आपण घेतल्या, पिंजरे आपण आणलेले, वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आपण घेतोय. बिबट्याच्या करता एक मोठ्या प्रमाणाने रेस्क्यू अशा पद्धतीचं एक व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय. जुन्नरला ती कमी पडायला लागली, आपल्याकडे ऊसाची शेती वाढायला लागली. बिबटे ह्या ऊसात तर त्या ऊसात, त्यांना जंगलाचं काही माहितीच नाही, पकडून जंगलात सोडावे तरी अडचण. आता वनताराला पाठवलंय
परंतु ते म्हणले 50च्या पुढे आम्हाला देऊ नका. बिबट्यांची संख्या 1200च्या पुढे गेली आणि त्याच्या संदर्भात केंद्रीय मंत्री महोदयांची पण चर्चा चालली आहे. त्यांनी पण त्याच्या संदर्भात काही भूमिका घेतलेली आहे. शेवटी तुमच्या माझ्या घरातल्या माणसाचा जीव महत्त्वाचा आहे आणि म्हणून बिबट्या हे आपल्या भागातले कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं काय खबरदारी, त्याच्यामध्ये नसबंदी करण्याचा एक पर्याय आलाय. लोक म्हणतील नसबंदी करून काय चावायचा, ती चावणारच आहे. त्याच्यामुळं ती मरेपर्यंत काय करायचं आहे, म्हणून त्यांना आपण रेस्क्यू सेंटरमध्ये त्या ठिकाणी ठेवायचं ठरवलेलं आहे. आणि त्याकरता देखील जो काही निधी रेस्क्यू टीम आम्ही उभी केलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीनं, त्याच्यामध्ये जी व्यवस्था लागते ती आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आमचंही सगळ्यांचं बारकाईने त्याच्यामध्ये लक्ष आहे. आपण पण काळजी घ्या, परंतु हे सगळं प्रमाण वाढलंय ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. पण त्याचा बंदोबस्त करणं हे देखील आमचं सगळ्यांचं काम आहे, आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या भावनेतनं नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये जिथं ऊसाचं क्षेत्र जास्त आहे तिथं हा प्रश्न गंभीर बनलेला आहे. तोही निश्चितपणे त्याचं निरसन करण्याचं काम, त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. हा पण विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आम्हाला सगळ्यांना बहुजनांचा विकास करायचा आहे, अल्पसंख्याकांचा विकास करायचा आहे, आदिवासींचा विकास करायचा आहे, माझ्या ओबीसींचा विकास करायचा आहे, माझ्या मागासवर्गीयांचा विकास करायचा आहे. त्याकरता आम्ही संस्था काढल्या, बार्टी काढली, आरटी काढली, त्याच्यामध्ये महाज्योती काढली, सारथी काढली, अमृत काढलं. का तर त्या समाजातल्या मुलामुलींना मदत व्हावी. त्याच्यातून माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता कुठली संस्था नव्हती, त्यांच्याकरता मार्टी काढली. त्यांच्याही काही प्रश्न आहे, तोही समाज महत्वाचा आहे. आपण भेदभाव करून चालत नाही, ती शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा नाहीये. आणि म्हणून त्याही संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी पुढे जाऊन त्याच्यामध्ये कामं करायचं ठरवलेलं आहे. मध्ये अतिवृष्टी झाली, कधी स्वप्नात मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झालेला 100 वर्षात कधी कुणी पाहिला नव्हता. पण मे मध्ये पाऊस सुरू झालेला दिवाळीपर्यंत चालला. अतोनात नुकसान झालं माझ्या बळीराजाचं. मी राज्यामध्ये सांगतो, शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. त्याकरता देवेंद्रजी, आम्ही कृषी मंत्री सगळ्यांनी एकत्र बैठक घेतली आणि पहिलं पॅकेज 33,000 कोटी रुपयाचं दिलं. परत दिवाळीमध्ये पाऊस पडला, परत 11,000 कोटीचं पॅकेज दिलं. अमित शाह साहेबांनी, पंतप्रधान साहेबांनी तिकडनं टीम पाठवली, त्यांनाही सांगितलं की हे नुकसान झालेलं आहे. कुठं कापसाचं नुकसान झालं, कुठं सोयाबीनचं झालं, कुठं कांद्याचं झालं, कुठं त्या ठिकाणी फळबागांचं झालं, भाजीपाल्याचं झालं. माझा जुन्नरचा भाग, माझा आंबेगावचा भाग, उत्तम प्रकारचा भाजीपाला त्या ठिकाणी आणणारा माझा शेतकरी आहे. ते चांगल्या प्रकारची शेतीवाडी करतात आणि त्याच्यातून पण आम्ही 0% व्याजाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एक उत्तम प्रकारची बँक राज्यातली ओळखली जाते. राज्यातल्या अनेक बँका अडचणीत आल्या, पण आज तुमची सर्वांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्रदीप कंद त्याचा डायरेक्टर आहे, दिलीप वळसे पाटील डायरेक्टर आहे, सुरेश घुले त्याचे डायरेक्टर आहे, अनेक मान्यवर आहे, सगळे मिळून चांगली बँक चालवत आहेत. दिगंबर दुर्गाडे तिथं चेअरमन आहे, व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे. शेवटी माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची नाडी त्या बँकेच्या हातामध्ये. त्याच्यामुळे तुमचा दूध संघ चांगला चालवण्याचं काम विष्णू इंगेन आम्ही सगळेजण करतोय. त्याच्यामध्ये त्याला 2 पैसे कसे माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळतील, माझ्या बँकेचं कामकाज कसं चांगलं चालेल, महिला बचत गटाला त्याच्यात मदत कशी करता येईल, माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्याच्यातून शिक्षणाच्या करता कर्ज 6% व्याजाने कसं देता येईल, ह्या सगळ्या 0% व्याजाने 3 लाखापर्यंत माझ्या शेतकऱ्याला पीक कर्ज कसं देता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा देखील आपल्याला सगळ्यांना होतोय. ही पण गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही. मित्रांनो, एकंदरीतच उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर ह्याच्याबद्दल मगाशी माझ्या आधीच्या मान्यवरांनी सांगितलेलं आहे. 100 खाटांचं आपण अत्याधुनिक रुग्णालयाचं काम वेगात सुरू आहे. त्या व्यतिरिक्त तांबडेमळा येथे आपण हे काम
लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय। क्रीडा संकुलाचं आपल्या मुलांच्या मुलींच्या मध्ये क्रीडा नैपुण्य आहे, त्यामध्ये मंचरच्या वैभवामध्ये भर घालणारं क्रीडा संकुलन जलतरण तलाव ह्याची उभारणी आपण केलेली आहे। प्रशासन सुरक्षा याकरता प्रांत कार्यालयाची उभारणी, पोलीस स्टेशनची सुसज्ज इमारत सहकार्यान्वित करणं आणि संपूर्ण शहरामध्ये टप्प्याटप्प्याने CCTVच्या निगराणीखाली आणणं हे काम आपल्याला करायचं आहे। मनसरचा ST डेपो कार्यान्वित तसंच आधुनिक ST स्टँड आपल्याला करायचं आहे। पांडवदरा तलाव हा 50 MCFT पेक्षा जास्त पाणी साठा करण्याचं आमचं सगळ्यांचं नियोजन आहे। घोड नदीच्या परिसरामध्ये सुसज्ज घाट हा आपल्याला बांधायचा आहे। सर्व वाडी वस्ती आम्ही टप्प्याटप्प्याने आता मी जिल्हा परिषदेला पण सांगितलंय सोलर पॅनल उभे करा आणि त्याच्यातनं माझ्या ग्रामपंचायतीला वीज लागणार आहे ते द्या। आम्ही मनसरला पण जी काही वीज लागणार आहे त्याच्याकरता 5 एकर जागा किंवा 4 एकर जागेमध्ये 1 मेगावॉट वीज तयार होऊ शकते, त्याकरता आम्ही तुम्हाला मदत करू। आज डिंब्याचं पाणी आणताना डिंबे वर आहे, मनसर खाली आहे, ग्रॅव्हिटीनं पाणी येणार आहे, त्याच्यावर तुमचं लाईट बिल कमी होणार आहे। स्वच्छ चांगलं पाणी डायरेक्ट धरणातनं आणण्याचं आमच्या महायुतीचा संकल्प आहे, त्याकरता आपल्या हातात ह्या गोष्टी आहेत। तुम्हाला उद्याच्या 2 तारखेला 5 ठिकाणी कमळ आणि मला वाटतं 12 ठिकाणी घड्याळ 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 आणि कमळ 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 एवढं लक्षात ठेवा। ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्या पद्धतीनं हे मनसर अनेक इथं हिंदू मुस्लिम जैन आदी वेगवेगळ्या OBC सगळ्या समाजाचे लोक राहतात। मला कोणी सांगितलं जैन समाजाचं मोठं एक चांगलं देखणं अशा प्रकारचं मंदिर इथं उभं केलं जातं आहे। प्रत्येकाची श्रद्धा असते, त्या श्रद्धेला आपण महत्त्व देतो, तिथं जाऊन आपण नतमस्तक होतो। इथं मनसर वाढतंय, इथं दफनभूमी लागणार आहे, इथं स्मशानभूमी लागणार आहे, ते आपल्याला करावं लागेल। पूर्वी लोकसंख्या कमी होती, आता लोकसंख्या वाढली आहे, त्या दफनभूमी स्मशानभूमी कमी पडणार आहे। हे केल्याशिवाय गत्यंतर नाही। साधू संतांचा विचार पुढे घेऊन जावं लागणार आहे, त्या विचारांनी वारकरी संप्रदायाच्या विचारांनी आपल्याला पुढे जायचंय। गोवर्धन प्रकल्पातनं जसा अनेकांना रोजगार मिळाला, दुधाची इथं क्रांती झाली, धवल क्रांती झाली आणि त्याच्यातून 2 पैसे मिळायला लागले। मोर्डे फूड्स आपलाच सुपुत्र आज चांगल्या प्रकारे मोर्डे फूडचं काम माझ्या इथल्या परिसरामध्ये झालेलं आहे। मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आमच्या हे सगळे उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतील, कार्यक्षम पद्धतीनं काम करतील, ते जनतेचे सेवक म्हणून काम करतील। आम्ही तुम्हाला स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन, मी या सगळ्या नेते मंडळींच्या उमेदवारांच्या साक्षीने सांगतो, माझ्या लाडक्या बहिणीच्या साक्षीने सांगतो, आम्ही तुम्हाला चांगलं प्रशासन देऊ। तुम्ही उद्याच्या 5 वर्षाच्या करता जे काही मशीन येणार आहे त्या मशीनमध्ये घड्याळ बघा, कमळ बघा, तिथं बटन दाबा, ह्याचा उल्लेख मी आमच्या दिलीप वळसे पाटलांनी, शिवाजीराव पाटलांनी, माझ्या प्रदीपकांनी किंवा माझ्या नगराध्यक्षाचे उमेदवार ह्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे। त्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला तुम्हाला परवडणारी घरपट्टी आणि इतर नागरिकांच्यासाठी लावण्यात आलेले कर परवडेल असंही काम आम्ही करू। तुम्हाला आठवतंय पिंपरी चिंचवडला शास्ती कर जास्त होता, पिंपरी चिंचवडकर वैतागले, त्या कमी केला ना। अरे सरकारला हे अधिकार आहे, तुमची साथ पाहिजे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद पाहिजे, लाडक्या बहिणीचा भरभक्कम पाठिंबा पाहिजे, ते तुम्ही सगळ्यांनी द्या। हीच माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। ह्या शहराचा अतिशय चांगल्या प्रकारचा आराखडा, ज्याला DP आपण म्हणतो, डेव्हलपमेंट प्लॅन, तो नजीकच्या काळामध्ये सर्वांना विश्वासामध्ये घेऊन ह्या शहराचा विकास आराखडा बनवला जाईल, ज्याच्यात उद्याच्या 25 वर्षाचं मनसरचं काय साधारण परिस्थिती राहणार आहे, किती उद्यानं ठेवावी लागतील, किती आरक्षण टाकावी लागतील, कुठं टाकावी लागतील। आरक्षण टाकताना गोरगरिबांच्या जागेवर आरक्षण टाकलं जाणार नाही। जो मोठा माणूस आहे, ज्याची जास्त जमीन आहे, ज्याची जमीन खरेदी विक्रीचे व्यवसाय आहेत, तिथं काही आरक्षण टाकू नाहीये, परंतु पुढे होईल ना, ते व्हायला वेळ लागत नाही। लय काही वेगवेगळी लोक पुढे येतात,
हे सांगावंच लागत नाही, आपल्यालाही कळत नाही आपल्याजवळ बसलेला काय करतो आणि काय नाही करत. त्याच्यामुळं आपल्याला पुढचं नियोजन मी नेहमी आदरणीय पवारसाहेब मला सांगायचे, अजित उद्याचे 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून विकास केला पाहिजे. मी बारामतीमध्ये केला आहे. मनसरकरांनो, मी तुमच्याकडं अतिशय अधिकारवाणीने सांगतो का मी माझ्याकडे केलंय ते माझ्या मनसरमध्ये व्हावं म्हणून मी सांगतोय. मी पिंपरी चिंचवडला केलंय. माझ्या भोसरीच्या परिसरामध्ये कितीतरी आंबेगावची लोक राहतात, माझ्या राजगुरुनगरची लोक राहतात, माझ्या जुन्नरची लोक राहतात. त्यांनी तिथं अनुभवलंय. 92 साली मी ती महानगरपालिका माझ्या ताब्यात आली त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती. आता अजूनही आम्ही त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम करतोय. मेट्रो करतोय, डबल फ्लायओव्हर करतोय, सबवे करतोय, रस्ते करतोय, पाण्याची व्यवस्था करतोय, वेगवेगळ्या सुविधा आम्ही देतोय. त्या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता पुन्हा एकदा मनसरकरांनी कुठल्याही जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार न करता की आपल्या भावकीतला तिकडं उभा आहे मग काय करायचं, एक तिकडं देऊ का, एक तिकडं नका देऊन एक इकडं नका देऊ, देताना सगळी आमच्या महायुतीला द्या. तुम्हाला प्रत्येकाला 3 मतं देण्याचा अधिकार आहे, 3 बटणं दाबायचा अधिकार आहे. सॉरी, मी काल ज्या भागात होतो तिथं 3 होते. नगरपंचायतीला 1च आहे, बाकीच्या ठिकाणी नगरपालिकेला 2 आहे. समजून घ्या, समजून घ्या. सगळ्या महाराष्ट्रात फिरताना कुठं 2 आहेत, कुठं 1 आहे. आपली माघार 3 नाही 2. मी नेहमी सांगतो माझं चुकलं की लगेच माघार, पण चुकलं ते माझ्या मनाला पटलं पाहिजे चुकलं म्हणून. हे पटलं माघार. त्याच्यामुळं आपण 2 मतं, एक आमच्या ताईंच्या घड्याळाच्या चित्राला आपण तिथं बटन दाबण्याचं काम करायचं आहे. आणि आमच्या त्या बाबतीत मोनिकाताई सुनील बाणखेले जी तुमची माहेरवासीन पण आहे आणि तुमची सून पण आहे आणि तुमची मुलगी पण आहे, 2 in 1 आहे. त्याच्यावर तिला तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. त्याचबरोबर इथले बाकीचे जे काही प्रश्न आहेत आणि माझ्या मनसरच्या वैभवामध्ये भर घालण्याचं काम आमचे शिवाजीराव, प्रदीप आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो करू पाहतोय त्याला उत्तम प्रकारची साथ देण्याचं काम आपण सगळ्यांनी उद्याच्या 2 तारखेला करावं अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. तुम्ही तुमचं काम करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तुमच्या समोर उभा असणारा अजित पवार, आम्ही आमची जबाबदारी पार पाडू हा शब्द मी तुम्हाला